नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे डेडलाईन्स. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा डेडलाईन्स. मी माझ्या केबिनमध्ये बसून अर्जुनची वाट पाहत होते. अर्जुनचा एक्झिट इंटरव्ह्यू घ्यायचा होता. अर्जुनने राजीनामा दिला होता. त्याचा राजीनामा मला मिळाला होता, पण कंपनीला त्याच्यासारख्या उत्तम काम करणाऱ्या इंजिनियरला गमवायचे नव्हते. माझ्यासमोर गेल्या 20 वर्षातील अर्जुनचा परफॉर्मन्स होता. अनेक प्रोजेक्ट्समध्ये त्याने काम केले होते आणि त्याच्या हेडनी त्याच्याबद्दल चांगलेच रिपोर्ट दिले होते. तरी पण अर्जुनने राजीनामा दिला होता. त्याला या निर्णयापासून परावृत्त करण्याचे काम माझे होते. आजपर्यंत अनेकांना विशेष ऑफर देऊन व त्यांच्या अडचणी दूर करून मी राजीनामे मागे घ्यायला लावले होते. अर्जुन माझ्यासमोर येऊन बसला. मी त्याला ओळखत होतेच. सुमारे 45 वर्षाचा अर्जुन, मूळ कुठेतरी कोकणातला असावा, उंच, आता थोडा सुटलेल्या अंगाचा, निमगोरा. बस अर्जुन. थँक्स मॅडम. अर्जुन, तू 12 वर्ष या कंपनीत आहेस. मला वाटतं त्याआधी तू दुसऱ्या कंपनीत असशील. हो मॅडम. बर, आपल्या कंपनीत तुला काही त्रास होता का? म्हणजे तुला सॅलरी वेळेत न मिळणे, बदली तुझी अडचणीच्या ठिकाणी झाली, बॉसचा त्रास वगैरे असं काय झालं का अर्जुन? नाही 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 मॅडम, पगार नेहमी 1 तारखेला, काही प्रॉब्लेम नाही, बदली वगैरे झालेली नाहीच. मग अर्जुन, अडचण काय? म्हणजे तुझी काय अडचण आहे ते सांग ना. ते जास्त सॅलरीची अपेक्षा आहे का तुला? असेल तर सांग. माझ्या अधिकारात मी तुझ्या सॅलरीत बोनसमध्ये वाढ करू शकते. नो नो नो, नाही मॅडम. इतर कंपनीच्या मानाने आमच्या कंपनीत जास्तच पगार आणि इतर फायदे आहेत. मग आणि काय हवं तुला? परदेशी बदली वगैरे हवी आहे काय? म्हणजे डॉलर्समध्ये पगार आणि जग पाहणे होते म्हणून आपलं विचारलं. नाही, तसं काही नाही मॅडम. माझी बरीचशी नोकरी परदेशीत झाली आहे तशी, त्यामुळे पुन्हा परदेशात जायची माझी इच्छाच नाही. अरे मग तुला हवंय तरी काय? तुला जास्ती पैसे नको, परदेशी नोकरी नको, मग तू का सोडतो आहेस नोकरी? बरं, तू स्टार्टअप वगैरे सुरू करायचं आहे काय? स्टार्टअप ते तसं ते सोपं नाही. मी तुला सांगते, तसं ते स्टार्टअप वगैरे सोपं नसतं. फारच थोडे लोक त्यात यशस्वी झालेत. बहुतेकांनी नोकरीत मिळवलेले पैसे स्टार्टअपमध्ये घालवले. हे ऐकून तुला माहीतच असेल. हो हो मॅडम, मी बिझनेस नाहीच करू शकणार याची मला कल्पना आहेच, त्यामुळे स्टार्टअप वगैरे काही नाहीच. अरे मग काय झालंय काय तुला? दर महिन्यात काही लाख जमा होतात तुझ्या अकाउंटला, ते का लाथरतोयस तू? आणि हे अचानक कसं ठरलं? तसं अचानक नाही मॅडम. गेले काही दिवस असे विचार माझ्या मनात सुरू होतेच, आणि 4 महिन्यापूर्वी एम्प्लॉई नंबर 602 चे अचानक जाणे. एम्प्लॉई नंबर 602. माझ्या डोळ्यासमोर गिरीश आला. गिरीश म्हणजेच एम्प्लॉई नंबर 602. शांत, कमी बोलणारा, मनातील वादळ बाहेर जाणवू न देणारा. लॅपटॉपवर काम करता करता छाती दुखू लागलं म्हणून ॲम्ब्युलन्समध्ये घालून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यापूर्वीच वाटेतच गेला. कार्डियाक फेल, कसलीही आजाराची बॅकग्राऊंड नसताना. डॉक्टर म्हणाले ट्रेस हा एकच कारण आहे त्याच्या मरण्याचं. हो रे, गिरीशचे अचानक जाणे धक्कादायक होतच आहे, बरोबर आहे. पण म्हणून अर्जुन, जग थांबत नाही रे. जग थांबत नाही हेच खरे मॅडम. नाही जग थांबत. याच आधी आपल्या कंपनीत तो खंबाटा, त्याआधी तो रामेश्वरन, असे अचानकच गेले आपल्या कंपनीत. पण अर्जुन, आपल्या कंपनीत 30,000 इंजिनियर्स आहेत. तुझ्यासारखे या कारणाने कोण नोकरी सोडत नाही. आणि इतर कंपनीत पण हेच असणार रे. तू कुठेही गेलास तरी ट्रेस हा असणारच. शिवाय एवढा पगार कोण देतो तुला? मला हा पगार नको मॅडम, आणि हा ट्रेस पण नको. अरे पण तू करणार काय या वयात? IT कंपनी सोडून तू कुठेही काम करू शकणार नाहीस, आणि तुझा बिझनेस पण करायचा नाही. मग तुझ्या 2 मुलांचा काही विचार केलायस काय? त्यांचाच विचार करतोय मी मॅडम. म्हणजे काय अर्जुन? मॅडम,
माझी पत्नी पण अशाच एका दुसऱ्या कंपनीत काम करते. दोघांचा पगार सुरू आहे. दोघेही शिफ्ट करत असतो. पैसे भरपूर. पण काय अर्जुन, आम्ही दोघे आमच्या नोकरीत मिळणाऱ्या भरपूर पगारात मशगूल. पण मुलाच्या शाळेतून निरोप आला म्हणून मी पहिल्यांदा त्या शाळेत गेलो तर त्याच्या टीचरने माझ्या मुलाच्या दप्तरमध्ये सापडलेले पोर्न मटेरियल दाखवलं. माझ्या 9वीतील मुलाचे हे प्रताप माझ्या लक्षात आले. यात मुलाचा काही दोष नाही. दोष त्याच्या आईबाबांचा आहे. आम्हाला आमच्या मुलांकडे पाहायला वेळ नाही. आम्ही सतत कामात, घरी असलो तरी, नोकरीत एवढी स्पर्धा, सतत नवीन अपडेट्स राहायला लागते. त्यामुळे एक तर लॅपटॉप नाहीतर मोबाईल. मी ऐकत बसले. माझ्या डोळ्यासमोर माझे पिल्लू आले. 8वीतली माझी लाडकी मृणाल. तिच्याकडे तरी आम्हा दोघांना वेळ कुठे असतो लक्ष द्यायला. आम्ही आमच्या डेडलाईनसाठी पळत असतो, सारखे पळत. मग तू काय निर्णय घेतलास अर्जुन? मुलाच्या मॅडमने ते साहित्य दाखवले मात्र मी शांत राहील. मुलाला कसलाच जाब विचारला नाही. मात्र आपण दोघे पैशाच्या मागे धावून मुलावर अन्याय केला आहे हे आम्हा दोघांच्या लक्षात आलेच. मग त्याच सुमारास माझ्या मुलीच्या शाळेचे गॅदरिंग होते. मी याआधी कधीच मुलांच्या शाळेत गॅदरिंगला गेलो नव्हतो, पण मुलाच्या अनुभवाने शिकलो म्हणून रजा टाकून आम्ही दोघे गेलो मुलीच्या गॅदरिंगला. मुलीच्या मैत्रिणीने एक नाटिका केली होती. त्या नाटिकेत पैशाच्या मागे लागलेल्या आईबाबांची पात्र होती आणि मुले ह्या आईबाबांचा द्वेष करत. द्वेष माझ्या लक्षात आले. आपली मुले पण मनात हेच म्हणत असतील असा मी गेले काही दिवस विचार करतो आहे मॅडम. रोज 3 तास प्रवास करून ट्रॅफिक जॅम मध्ये फसून कंपनीत यायचे, कामातला ट्रेस घ्यायचा, पुन्हा प्रवास करून कामे संपत नाहीत म्हणून रात्री लॅपटॉपवर बसायचे, जेवण करायला वेळ नाही म्हणून बाहेर ऑर्डर करायची, हे ते घाणेरडे जेवण जेवायचे, मुलांशी बोलणे नाही, त्यांना गोष्ट सांगणे नाही, नाटक सिनेमा नाही. काय काय कसलं आयुष्य आहे मॅडम, कसलं आयुष्य. बरोबर आहे अर्जुन, पण पुढे काय करणार आहेस तू? 1 तारीखला काही लाख रुपये तुझ्या अकाउंटला जमा होतात हे विसरू नकोस. मला तेच नको आहे मॅडम, मला तेच नको आहे. ते 1 तारखेला जमा होणारे पैसे नकोत. मला काहीतरी वेगळे करायचे. माझ्या आवडीचं काहीतरी करून दे. मी पैसे मिळवीन, थोडे का होईना, पण थोडे पैसे मिळवीन मी. अरे पण तुझी बायको ती पण याच लाईनमध्ये आहे ना. मी तिला माझे मत सांगितले आहे आणि नोकरीचा राजीनामा दिल्याचे पण बोललो आहे. ती पण कंपनी सोडेल बहुतेक, पण मी तिच्यावर त्या बाबतीत जबरदस्ती नाही करणार. पण मला माझ्या मुलांचा बाबा व्हायचा, त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत, त्यांना घेऊन नाटके बघायची आहेत, गावी जायचे आहे, माझ्या आईबाबांसमवेत आणि गावात काही दिवस ते राहतील हे पाहायचे आहे. हे सर्व लांबून चांगले वाटते अर्जुन, पण पैसे पण आपल्याला हवेच ना. मला माझ्या आवडीचे काम मिळालं आहे मॅडम. पैसे फार नाही त्याच्यात, पण काटकसरीत राहिलं तर पुरतील. माझं इंग्लिश चांगलं आहे. एका प्रकाशकाने इंग्लिश पुस्तके मराठीत भाषांतर करण्यासाठी विचारले आहे. खूप काम आहे म्हणाल. घरी बसून वेळ मिळेल तसे काम कर असे त्याचे म्हणणे. ही पुस्तके चांगली झाली तर अजून काही प्रकाशक जोडून देईन म्हणाला. हे माझ्या आवडीचे काम आहे आणि प्रवास न करता आणि ताण न घेता मी हे काम करणार. ओके अर्जुन, या एक्झिट इंटरव्ह्यू मध्ये तुला तुझ्या राजीनाम्यापासून परावृत्त करण्याची जबाबदारी होती माझी खरं तर, पण आज मी अयशस्वी ठरले. ठीक आहे, तुझा राजीनामा मंजूर करावा असा मी रिपोर्ट देते. बेस्ट लक. सेकंड करून अर्जुन बाहेर पडला. गेल्या काही वर्षातील गिरीश, त्यानंतर खंबाटा, रामेश्वरन ही हार्ट अटॅकने गेलेली मंडळी माझ्या डोळ्यासमोर आली. माझी लाडकी मुलगी मृणाल डोळ्यासमोर आली. तिला तिची लाडकी मम्मा मिळायला हवी तर, मला पण अर्जुनच्या मार्गानेच जायला हवे. ही डेडलाईन्स विसरायला हवीच. मला स्वास्थ्य हवे, मला चांगली झोप हवी, मला माझा नवरा हवा, माझी मृणाल हवी, माझा संसार हवा.
तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.